हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने बिर्याणी करायला दाखवते आहे। त्याकरता लागणार आहे अर्धा किलो चिकन मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, मीठ आणि हळद, मीठ आणि दही हे सर्व मी चिकनमध्ये टाकून चिकनला छानपैकी मिक्स करून त्यामध्ये टाकून मॅरिनेशन करायला ठेवले। दुसरीकडे बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ जवळजवळ पावणा किलो तांदूळ हे मी घेतले आहेत आणि ते 3 वेळा स्वच्छ धुवून मी बाजूला ठेवलेत। नंतर बिर्याणीकरिता लागणारा हिरवं वाटण ज्यामध्ये मी घेतलं आहे जिरे 1 चमचा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर ह्या सर्वांचं छानपैकी मी वाटण काढून घेतलेलं आहे। वाटण काढून झाल्यानंतर दुसरीकडे पाणी पातेल्यामध्ये घेतल्यानंतर गरम मसाला, खडा मसाला जो मी घेतला आहे तो मी पातेल्यामध्ये घातलेला आहे। पातेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यावे जेणेकरून आता जो आपण हा तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो छानपैकी मोकळा शिजता येईल त्यामध्ये। ते झाल्यानंतर त्यामध्ये किमान अर्धा लिंबू पिळावा जेणेकरून आपले तांदूळ एकमेकांना चिकटणार नाही आणि भात छानपैकी फुलेल आणि तो अर्धवट भात शिजवायचा आहे आपल्याला। दुसरीकडे पुन्हा आपल्याला भरपूर सारा कांदा घ्यायचा आहे। कांदा किंवा मी 1 किलो कांदा घेतलेला आहे। त्यातला कांदा मी अशा पद्धतीने सर्व कापून एकमेकांपासून असा तो मोकळा केला आहे। तर थोडंसं मीठ घालून शिजण्याकरता तो पटकन शिजा म्हणून थोडासा मिठाचा हात लावून चोळला आहे। नंतर पातेल्यामध्ये एका बाजूला तेल घेऊन आपल्याला बिर्याणीसाठी पसरवण्यासाठी कांदा तळून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला खडा मसाला मोठ्या पातेल्यामध्ये टाकायचा आहे बिर्याणीच्या प्रॉपर फोडणीकरिता। खडा मसाला टाकल्यानंतर जेवढा 1 किलो कांदा मी चिरला होता तो सर्व कांदा, बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये बदामी रंग होईपर्यंत छान भाजून घेतला। नंतर त्यामध्ये आपण काढलेले हिरवे वाटण ते घातलेले। नंतर टमॅटोची सुद्धा मी अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि ती प्युरी टाकलेली आहे। आपण बिर्याणी बनवतोय। बिर्याणी हा विषय असा आहे सर्वांचा आवडीचा आहे पण थोडा टाईम घेणारा आहे। तर यामध्ये मी आता टाकले लाल मिरची पावडर 2 चमचे, शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा 2 चमचे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस मी छान एकत्र असे केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन जे होते ते सर्व त्यामध्ये टाकलेत आणि ते छानपैकी मला वाटतं मी किमान ते 10 मिनटं मी शिजायला ठेवले। त्यावरती मोठंसं झाकण टाकून ते मी 10 मिनटं शिजवून घेतले। शिजून झाल्यानंतर दुसरीकडे आपण जो राईस शिजायला टाकला होता तो बघितला, तो थोडासा शिजायचा कमी असताना मी त्यातले सर्व पाणी जे आहे ते काढून घेतलं आणि तो छानपैकी बघा अशा प्रकारे छान असा तो मोकळा झालेला आहे भात। आणि त्यानंतर इकडे जेव्हा चिकन शिजलं त्यावर हा भात जो आहे तो मी छान असा पेरून घेतला। पेरायच्या आधी मी त्यावरती घातले होते आपण भाजलेला कांदा आणि त्यानंतर पेरला हा भात, त्यामध्ये घातले कोथिंबीर, पुदिना, आपण भाजलेला कांदा घातल्यानंतर तूप छानपैकी सोडलं आहे त्यावरती आणि अशा मी 2 लेयर तयार केलेले आहेत